नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये नफा आणि तोटा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर, ज्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत. त्यासोबतच त्या क्वेश्चनमधल्या कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला या वर्षीच्या परीक्षेमध्ये या विषयावरील या चॅप्टरवरील क्वेश्चन सहज सोडवता येईल. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे, दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% ने वाढवली व नंतर 50% कमी केली, म्हणजे विकली, तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला? हा प्रश्न आपल्याला विचारला होता TET 2017 मध्ये. आणि आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचे बघा. आता एक वस्तू कोणती आहे, त्याची खरेदी किंमत किती आहे हे आपल्याला माहित नाहीये. मग आपल्याला ज्यावेळेस एखादी वस्तूची खरेदी किंमत कन्सिडर करायची आहे, त्यावेळेस प्रत्येक वेळेस खरेदी किंमत 100 कन्सिडर करून 100% कन्सिडर करून नंतर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा, एका वस्तूची किंमत आपण असं धरूयात की मूळ किंमत 100 आहे. काय आहे? मूळ किंमत 100 आहे. तर बघा, पहिल्यांदा काय केले, वस्तूची किंमत 50 ने वाढवली आहे. म्हणजे आता या वस्तूची जी किंमत आहे ती 50% ने वाढवली आहे. 50% म्हणजे काय? 100चे 50%. टक्के म्हणजे 100 आपल्याला काढायचे. आता बघा, 100चे 50% म्हणजे किती असणार आहेत? हे 100 आणि हे 100 गेले, म्हणजे किती राहिले? 50. आता 100चे 50% किती असणार आहेत? 50 असणार आहेत. मग त्याची एकूण प्राइस किती होईल ज्यावेळेस त्यांनी 50% ने वाढवली तेव्हा? तर 100 अधिक 50, हे 50% ने वाढवल्यानंतरची प्राइस, म्हणजेच 150 आपली प्राइस होणार आहे. आता बघा की आपल्याला काय माहितीये की 100चे 50% मला काढायचे. 100चे 50% काढण्यासाठी हे लिहिण्याची आवश्यकता नसावी, तर हे आपल्याला तोंडी करता आलं पाहिजे. 100 पूर्ण किंमत असणारे 100%, त्याची हाफ प्राइस किती असणारे? 50% असणारे, म्हणजेच 50 आपली किंमत असणारे. बरोबर. आता बघा, ज्यावेळेस त्यांनी 50% प्राइस वाढवली त्यावेळेस त्यांना 150 रुपये त्यांच्याकडे असणार आहेत. आता ही 150ची जी प्राइस आहे, या किमतीवर त्यांनी काय केलं, नंतर 50 ने ही किंमत त्यांनी कमी केली आहे. 50%नी हीच किंमत त्यांनी काय केलेली आहे? कमी केलेली आहे. बघा, 150 चे 50%नी आपल्याला कमी करायचे. 50%नी म्हणजे किती असणार आहेत? मग 150ची हाफ प्राइस असणार आहे. बरोबर. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे किती राहतील? 15×5 = 75, म्हणजे 150चे 50% किती असणार आहेत? तर 75 असणार आहेत. बरोबर. आता हे कमी केलेले आहेत, म्हणून काय करावं लागेल आपल्याला? या 150 या प्राइस मधनं हे 75 रुपये जे आहेत ते आपले कमी करावे लागतील. बरोबर. आता मग आपल्याकडे किती पैसे राहतील? 75 रुपये राहतील. आणि हे 75 रुपये काय आहेत? तर हे 75 रुपये त्यांनी या किमतीला ते विकलेले आहेत. म्हणजे हे 75 रुपये काय आहेत? तर विक्री किंमत आहे. ज्या किमतीला आपण विकतो त्याला काय म्हणायचं? विक्री किंमत असं म्हणायचंय. ठीक आहे. बघा, आपली मूळ किंमत होती 50, विकली आपण 75 रुपयाला, आणि आपला मेन क्वेश्चन आहे, तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला? खरेदी किंमत किती आहे? 100, विकली कितीला? 75ला, म्हणजे त्याला झालेला नफा असेल की फायदा असेल? जर आपली खरेदी किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त असेल, खरेदी किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त असेल, तर आपला काय होतो? नफा होतो. बरोबर. म्हणजे आपल्या या ह्याच्यामध्ये काय झालं, आपण केलं काय, तर आपला 100 रुपयाला आपण मूळ किमतीला घेतला आणि विकताना आपण किती रुपयाला विकले? 75 रुपयाला विकले. म्हणजे आपलं काय झाला? तर 25% तोटा झालेला आहे. 25% काय झालंय? आपला तोटा झालेला आहे. का बरं तोटा झालेला आहे? कारण आपली जी खरेदी किंमत होती ती 100 रुपये होती, पण आपण विकताना मात्र ती 75 रुपयाला विकली आहे. याचाच अर्थ आपला 25% तोटा झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने 300 रुपयाला 60 संत्री विकत घेऊन 250 रुपयाला 40 याप्रमाणे विक्री केली, तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला? बघा, 300 रुपयाला 60 संत्री त्याने काय केल्यात? विकत घेतल्यात. 300 रुपयाला किती संत्र्या विकत घेतल्यात त्यांनी? 60 संत्र्या विकत घेतल्यात. आणि 250 रुपयाला
40 याप्रमाणे काय केली त्यांनी विक्री केलेली आहे. 40 संत्रे विकल्यात त्यांनी. एकूण किती संत्रे असणार आहेत? 60 संत्रे असणार आहेत. आपल्या 40 संत्र्यांची किंमत दिली आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? या 60 संत्र्यांची किंमत काढावी लागेल. बघा, 40 संत्र्या 250ला विकल्यात. जर आणखी मला 20 संत्र्या विकायच्या असतील, ठीक आहे, याच प्राइसमध्ये, तर त्या किती असतील? 40च्या हाफ केलं मला 20 संत्र्या मिळतील. मग 250च्या हाफ मला केल्यानंतर याची किती मिळेल? याची 20 संत्र्यांची प्राइस मिळेल. बघा, याला हाफ करूयात. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10. म्हणजे आणखी जर आपल्या 20 संत्र्या आपण ऍड केल्या तर आपल्याला एकूण प्राइस किती मिळणार आहे? बघा, या 60 संत्र्या असणार आहेत आणि यांची प्राइस किती असणार आहे? मग 5 5 आणि 2 7, 2 आणि 1 3. म्हणजे या 60 संत्र्यांची जी विक्री किंमत आहे ती आपली विक्री किंमत आपल्याला किती आली? आता 375 ही विक्री किंमत आपल्याला आली आहे. मूळ किंमत किती आहे त्यांची? खरेदी किंमत 300 रुपये आहे आणि आपण ज्यावेळेस त्याला विकलं त्यावेळेस आपल्याला 375 रुपये मिळालेले आहेत. बघा, पुढे आपला प्रश्न काय दिलाय? तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला. बघा, 300 रुपयाची वस्तू जी आहे 375ला विकलेली आहे. म्हणजे काय झालं? त्यांना नफा झालेला आहे. किती नफा झालाय? 75चा नफा झालाय. पण आपल्याला काय विचारलंय त्यांनी? तर शेकडा नफा विचारलेला आहे. मग आता शेकडा नफा कसा काढायचा? तर शेकडा नफा बरोबर नफा छेदस्थानी खरेदी किंमत गुणवले 100. आपल्याला आता काय मिळणार आहे? शेकडा नफा मिळणार आहे. बघा, कसं काढायला लागेल? मग हा 0 गेला, हा 0 गेला, इथला 0 आणि हा 0 सुद्धा कॅन्सल झाला. बरोबर. आता काय करायचंय? 375ला भाग घालायचा आहे. 3 दोन्ही 6, उरला 1, 3 5 15. म्हणजे आपला शेकडा नफा किती झालेला आहे? तर 25% आपला नफा झालेला आहे. मग आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. फक्त आपल्याला प्रश्नामध्ये काय केलं होतं? पहिल्यांदा 60 संत्र्यांची विक्री किंमत दिली होती आणि खरेदी किंमत दिली होती आणि नंतर 40 संत्र्यांची आपल्याला काय केली होती? विक्री किंमत दिली होती. पण आपल्याला 40 संत्र्या आपल्याकडे आहेत का? 60 संत्र्या आहेत. तर आपण 60 संत्र्यांची किंमत काढून घेतली. नंतर काय केलं आपण? आपला नफा झालाय की तोटा हे पाहिलं. जर खरेदी किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त असेल तर आपला काय होणार आहे? नफा होणार आहे, याचा अर्थ फायदा होणार आहे. पण जर आपण एखादी वस्तू जास्त किमतीला विकत घेऊन कमी किमतीला ती विकली तर आपला काय होणार आहे? तोटा होणार आहे. व्यवहारात ज्या प्रकारे आपण हे क्वेश्चन्स किंवा या गोष्टी आपण हाताळतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सुद्धा हाताळायच्या आहेत. ठीक आहे, पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? हा प्रश्न आपल्याला विचारलाय TET 2014 मध्ये. बघा, आपल्या प्रश्नात काय दिले? तर 12 वस्तूंची जी विक्री किंमत असणार आहे, 12 वस्तूंची विक्री किंमत ही कशी असणार आहे? तर ती बरोबर असणार आहे कशाच्या? 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असणार आहे. आता बघा की मला 12 वस्तूंची विक्री किंमत ही 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे हे मला स्टेटमेंटमधनं समजलं. मग आता मला काय करावं लागेल? तर 12 आणि 15 याला भाग जाणार आहे, याचा LCM मला काढावा लागेल. बरोबर. 12 आणि 15 याचा मला LCM काढायचं आहे. तर आता काय करूयात? आपण अवयव पद्धतीने आपण LCM काढूयात. 12ला आणि 15ला भाग जाणारी कोणती संख्या आहे? बघा, 3 चौक 12 आणि 3 5 15 दोन्हीही संख्यांना 3 भाग जातो. तर बघूयात आपण 3 चौक 12 आणि 3 5 15. आता बघा, 4ला आणि 5ला आणखी कोणत्या संख्येने भाग जातो का? जात नाही. म्हणजे आता याचा LCM किती असणार आहे 12 आणि 15चा? 3 गुणवले 4 गुणवले 5. बरोबर. 3 चौक 12 आणि 12 पंचे 60. म्हणजे याचा LCM काय असणार आहे 12 आणि 15चा? 60 असणार आहे. मग आता आपली जी 12 वस्तूंची विक्री किंमत आणि 15 वस्तूंची विक्री खरेदी किंमत जी आहे ती आपली किती असणार आहे? तर 60 रुपये असणार आहे. बरोबर.
आता कारण आपल्या या दोन्हीही वस्तूंचा आपण काय काढला, LCM काढला आणि मग आपल्याला समजलं की या दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत किंवा विक्री किंमत किती असणार आहे, तर 60 रुपये असणार आहे. बघा आता एका वस्तूची मला विक्री किंमत काढावी लागेल आधी, तर एका वस्तूची आपण विक्री किंमत काढूयात आणि नंतर 15 वस्तूंची मधील एका वस्तूची खरेदी किंमत काढूयात. यावरून आपण ठरवूयात की आपला शेकडा नफा किती झालाय किंवा शेकडा तोटा किती झालाय. ठीक आहे, बघा 12 वस्तूंची विक्री किंमत 60 रुपये आहे, तर एका वस्तूची विक्री किंमत किती असेल, 60 भागिले 12. आपल्या एका वस्तूची किंमत मिळून जाईल 12 पंचे 60, म्हणजे एका वस्तूची जी किंमत असणार आहे ती किती रुपये असणार आहे, 5 रुपये विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे, त्याच सोबत आता बघा 15 वस्तूंची खरेदी किंमत किती आहे, 60 रुपये आहे, तर एका वस्तूची खरेदी किंमत किती असेल, 60 भागिले 15 बरोबर 15 चोक 60, म्हणजे 4 रुपये असणार आहे. म्हणजे आपल्या यातनं समजलं काय, तर आपला जो झालेला नफा आहे बघा, विक्री करताना आपण 5 रुपयाला केली आणि खरेदी करताना आपण फक्त 4 रुपयाला केली आहे. म्हणजे आपला नफा कितीचा झालाय, तर नफा आपला 5 वजा 4 म्हणजे 1 रुपयाचा आपला नफा झालेला आहे. मग आता आपल्याला काय विचारलाय, तर शेकडा नफा विचारलाय बरोबर. मग आता शेकडा नफा काय असतो, तर शेकडा नफा बरोबर झालेला नफा छेदस्थानी त्या वस्तूची विक्री किंमत. ठीक आहे, त्या वस्तूची विक्री किंमत गुणवले 100. आता बघा त्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत घ्यावी लागेल, शेकडा नफा काढायचा आहे म्हणल्यानंतर झालेला नफा छेदस्थानी त्या वस्तूची खरेदी किंमत, म्हणजेच आपला शेकडा नफा आपल्याला मिळणार आहे 4 1 4, 4 2 8, खालती राहिले 2, 4 पंचे 20, म्हणजे आपला जो शेकडा नफा आहे तो आता किती येणार आहे, तर शेकडा नफा आपला 25% येणार आहे. किती येणार आहे, शेकडा नफा आपला येणार आहे 25%. मग आपलं उत्तर असणार आहे शेकडा नफा 25%, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण काय केलं, तर पहिल्यांदा आपल्या एक स्टेटमेंटमध्ये दिलेलं की 15 वस्तूंची जी विक्री किंमत असणार आहे ती 12 वस्तूंची जी विक्री किंमत असणार आहे ती 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असणार आहे. म्हणजेच काय, तर 12 आणि 15 या दोन वस्तूंचा आपल्याला जर LCM माहीत झाला, त्याची मग आपल्याला त्या दोन्ही वस्तूंची किंमत काय आहे हे आपल्या लक्षात येईल. मग आपण काय केलं, 12 आणि 15चा LCM काढून घेतला. LCM किती आला आपला, 60 आला. म्हणजेच काय, 12 वस्तूंची विक्री किंमत 60 रुपये असणार आहे आणि 15 वस्तूंची खरेदी किंमत सुद्धा 60 रुपये असणार आहे. ही किंमत किती आहे, 12ची आहे आणि ही 15ची आहे. मग आपण काय केलं, यातनं आपला नफा किंवा तोटा काढता येत नाही बरोबर, कारण दोन्हीची किंमत आपल्याला सारखीच दिलेली आहे. म्हणून आपण काय केलं, झालेला नफा छेदस्थानी त्या वस्तूची खरेदी किंमत, म्हणजेच आपला शेकडा नफा आपल्याला मिळणार आहे 4 1 4, 4 2 8, खालती राहिले 2, 4 पंचे 20, म्हणजे आपला जो शेकडा नफा आहे तो आता किती येणार आहे, तर शेकडा नफा आपला 25% येणार आहे. किती येणार आहे, शेकडा नफा आपला येणार आहे 25%. मग आपलं उत्तर असणार आहे शेकडा नफा 25%, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण काय केलं, तर पहिल्यांदा आपल्या एक स्टेटमेंटमध्ये दिलेलं की 15 वस्तूंची जी विक्री किंमत असणार आहे ती 12 वस्तूंची जी विक्री किंमत असणार आहे ती 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असणार आहे. म्हणजेच काय, तर 12 आणि 15 या दोन वस्तूंचा आपल्याला जर LCM माहीत झाला, त्याची मग आपल्याला त्या दोन्ही वस्तूंची किंमत काय आहे हे आपल्या लक्षात येईल. मग आपण काय केलं, 12 आणि 15चा LCM काढून घेतला. LCM किती आला आपला, 60 आला. म्हणजेच काय, 12 वस्तूंची विक्री किंमत 60 रुपये असणार आहे आणि 15 वस्तूंची खरेदी किंमत सुद्धा 60 रुपये असणार आहे. ही किंमत किती आहे, 12ची आहे आणि ही 15ची आहे. मग आपण काय केलं, यातनं आपला नफा किंवा तोटा काढता येत नाही बरोबर, कारण दोन्हीची किंमत आपल्याला सारखीच दिलेली आहे. म्हणून आपण काय केलं, एका वस्तूची विक्री किंमत काढून घेतली. एका वस्तूची विक्री किंमत किती आली, 5 रुपये आली आणि एका वस्तूची खरेदी किंमत किती आली, 4 रुपये आली. आता विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, म्हणजे आपला नफा झालाय. नफा कितीचा झालाय, तर मग 5 मधनं, म्हणजे आपल्या विक्री किमतीमधनं आपली खरेदी किंमत आपण वजा केल्यानंतर आपल्याला नफा मिळाला
हा नफा आपला 1 रुपयाचा होता. मग पुढं काय केलं, आपला शेकडा नफा विचारला असल्यामुळे आपण काय केलं तर झालेला नफा छेदस्थानी खरेदी किंमत गुणवले 100 आपण केल्यानंतर आपला शेकडा नफा मिळालेला आहे 25%. या प्रकारे हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह करायचा होता. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक वस्तू 1320 रुपयाला विकल्याने जितका नफा होतो त्याच्या दीडपट तोटा. दीडपट म्हणजे किती असतात हे आपल्याला आधी माहित असलं पाहिजे. दीडपट म्हणजे किती, 1.1/2 बरोबर आपले दीडपट असतात. यालाच कसं लिहायचं मग आता, या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आणि या दोन मध्ये बेरीज. बरोबर, बे एक बे अधिक 1 म्हणजे 3, 3/2 म्हणजेच काय तर दीडपट किंमत. ठीक आहे. तर आता बघा पुढे काय दिले आपल्याला, त्याच्या दीडपट तोटा 1145 रुपयाला विकल्याने होतो. यावरून वस्तूची मूळ किंमत किती हे आपल्याला काढायचे. बघा हा क्वेश्चन आपण इक्वेशननी सॉल्व्ह करू शकतो, पण हा क्वेश्चन आपण यावेळी ऑप्शन थ्रू मध्ये जाणार आहेत. आपण ऑप्शन मधून आपण आन्सरकडे जाणार आहोत. बघा दिलेले जे आपले उत्तराच्या ज्या प्राइस आहेत त्या काय आहेत, त्याच्या मूळ किमती आहेत. बरोबर, केलेली त्यांची खरेदी किंमत असणार आहे. आता बघा जर कन्सिडर करूयात की आपण घेतलेली जी किंमत आहे, जी मूळ किंमत आहे ती 1250 रुपये आहे. तर आपला क्वेश्चन काय म्हणतोय, ही 1250 रुपयाची जी मूळ किंमत आहे, जर मी ही 1250 ची वस्तू जर 1350 ला विकली, ठीक आहे, सॉरी 1320 रुपयाला विकली, तर माझा नफा किती होणार आहे. नफा बरोबर 1320 वजा काय करावं लागतील मला, माझी मूळ किंमत करावी लागेल म्हणजे 1250. मग आपली नफा किती होणार आहे आपल्याला. बघा 0 मध्ये 0, 2 मधनं 5 जात नाहीत, 12 मधनं 5 घालूयात 7, इथे हातचा परत देऊन टाकला म्हणजे 0 आणि पुढे 1 मधनं 1 गेला 0 म्हणजे आपला नफा किती आला 70 रुपये आला. बरोबर, आता ही जी 70 आपली प्राइस आहे ती कशी आहे तर दीडपट आहे. दीडपट कशाची आहे, जेव्हा त्यांनी 1145 रुपयाला ही किंमत विकली. ठीक आहे, हीच गोष्ट त्यांनी काय केली तर दीडपट तोट्यानी म्हणजे 1145 ला विकल्यानंतर त्यांचा दीडपट त्यांचा तोटा झालेला आहे. बघा आपण ज्यावेळेस ही किंमत 1250 रुपये कन्सिडर केली त्यावेळेस आपल्याला झालेला नफा किती आहे 70 रुपये आहे. बरोबर, मग आता आपल्याला काय करायला लागेल, जर तोटा आपल्याला काढायचा असेल तर ही जी आपली 1250 ची जी प्राइस आहे, 1250 ची प्राइस आपण 1145 रुपयाला विकल्यानंतर आपला तोटा झालाय. कितीचा तोटा झालाय बघूयात आता. 1145 ला आपण विकली त्यावेळेस आपला तोटा किती होतो बघू. तोटा 10 मधनं 5 गेले 5, इकडचा हातचा परत देऊन टाकला म्हणजे 5 मधनं 5 गेले 0, 2 मधनं 1 गेला 1 आणि 1 मधनं 1 गेला 0. बरोबर, आपला तोटा किती आलाय मग 105 रुपये आलेला आहे. बघा हा जो नफा आहे तो कसा आहे, तोट्याच्या दीडपट आहे. बरोबर, आता ही जर किंमत 105 चे दीडपट काढून बघूया. आता आपण काय करूयात तर हे 105 जी किंमत आहे त्याची दीडपट किंमत किंवा 170 जी आहे त्याचे दीडपट जर कमी केलं तर आपली 70 रुपये यायला पाहिजेत, किंवा 70 या प्राइसचे तेव्हा आपण दीडपट करू त्यावेळेस आपली 105 ही प्राइस आली पाहिजे. बघूयात 70 ही किंमत किती घेऊयात आपण 1. दीडपट म्हणजे काय तर 1 पट आणि अर्धा पट. बरोबर, 1 पट आणि नंतर अर्धा पट. 1 पट किंमत आपली जर 70 आहे त्याच्या अर्धा पट आणखी किती किंमत असतील 70च्या अर्धी निम्मी बरोबर 35. बघा किती प्राइस होणार आहे 5 दशांश तसा 7 आणि 3 11 म्हणजे आपली 7 आणि 3 10 म्हणजे आपली प्राइस किती आली 105 रुपये. बघा आपली नफ्याची जी प्राइस आहे ती दीडपट आहे का तोट्याच्या, तर आहे. मग आपल्या पुढे बाकीचे ऑप्शन्स चेक करायची गरज आहे का तर नाही, आपल्या पहिल्या ऑप्शन मध्येच आपला आन्सर आलेलं आहे. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये आपण काय केलं, दिलेली मूळ किंमत जी आहे ती 1250 रुपये कन्सिडर केली, विक्री किंमत आपण आपल्याला दिली होती 1320 रुपये, आपण नफा काढून घेतला 70 रुपये. आपल्याला मूळ किंमत माहित होती, तोटा माहित होता 1145चा, तर आपला एकूण तोटा किती झाला, आपण ज्यावेळेस आपण 1145 ला विकली त्यावेळेस आपला तोटा किती झाला 105 झाला. आता ही 70 रुपये ची जी प्राइस आहे त्याच्या दीडपट केल्यानंतर 105 ही मला प्राइस मिळते का हे मला समजलं पाहिजे. बघा कारण नफाची जी प्राइस आहे त्याच्या दीडपट काय आहे त्यांचा तोटा झालेला आहे. जर नफा जो आहे त्याच्या दीडपट काय झालाय तोटा झालाय, म्हणजे 70च्या दीडपट केल्यानंतर मला 105 रुपये किंवा 105 ही किंमत मिळाली पाहिजे, तरच माझं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर येणार होतं. आपण काय पाहिलं, दीडपट म्हणजे काय, 1 म्हणजे अर्धा, 1च्या अर्धा आहे की नाही.
1 आणि अर्धी किंमत म्हणजे 1.5 पट. तर 1% किती आहे मग 70 आहे, त्याच्या अर्धा किती होणार आहे 35 होणार आहे. मग एकूण प्राइस किती होणार आहे 105. आपण पाहिलं की 70ला 1.5 पट केल्यानंतर 105 ही आपली किंमत येते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. या प्रकारे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण आज पाहिलेले आहेत. परीक्षेसाठी खूप कमी कालावधी राहिलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपल्याला ॲटलिस्ट परीक्षेमध्ये 1 मार्क मिळणार आहे. तेव्हा प्रत्येक व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि काही अडचण असल्यास नक्की मला संपर्क करायचा आहे. आजसाठी थांबूयात. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय. टेक केअर.